कुणासाठी सरकार चाललंय? अरे कमिशन खायचे आहे, इतकी कमिशन खोरी इथे तर खाले. पण छत्रपती शिवरायांचा पुतळा कोकणात उभा करताना 32 कोटी रुपयाचं एस्टिमेट, 3 कोटी मध्ये काम केले. फक्त 3 कोटी मध्ये. स्टील वापरायचा होता, लोखंड वापरला. लोखंड 3 कोटी दिले नाही. 3 कोटी मध्ये काम संपवून 29 कोटी रुपये भ्रष्टाचार केले. अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये जर हे सरकार कमिशन खात असेल तर हे जनावरांचं गोबर खाणारं सरकार आहे. आम्ही हे विश्वासाने या ठिकाणी सांगतो. अशा सरकारला मत देणार, या सरकारला मत देऊन तुम्ही फसवणूक करणार आहात. म्हणून तुम्हाला विनंती करतोय प्रवीण पडवेकर, तुम्हाला वाटेल एकीकडे खोकेबाज आणि दुसरीकडे एक इमानदार. एकीकडे खोकेबाज दुसरीकडे इमानदार यासाठी म्हटलं कारण तो सर्व पक्षात भटकला आणि भाजपामध्ये लटकला. सर्व पक्षात भटकला आणि भाजपामध्ये येऊन लटकला. हा फिरणाऱ्या माणसापेक्षा स्थिर माणूस म्हणून काही अपेक्षा नाही त्याची. खोटं बोलणार नाही, 200 युनिट देतो म्हणून सांगणार नाही, फसवणूक करणार नाही, रात्रंदिवस काम करत राहील, पायाला भिंगरी बांधून फिरत राहील आणि कुठेही जाऊन बसत राहील. त्याला काही नाही, गरमी नाही, त्याला कशाची काही चिंता नाही, कोणाचा काही बडेजावपणा नाही. अरे मोठा साधा माणूस भेटला रे माझ्या बाप तुम्हाला. हा प्रवीण नावाचा माणूस एकदम सरळ साधा माणूस मिळाला. इमानदारीनं सांगतो, हा माणूस तुमच्या अर्ध्या रात्री सुद्धा मदतीला धावून जाईल. हा वचन आणि विश्वास मी तुम्हाला देतो. असा माणूस दिला काही नाही आहे. लढाई तुमची आहे. प्रवीण पडवेकर उमेदवार नाही, तुम्ही मतदार, तुम्हीच उमेदवार आणि तुम्हीच प्रवीण पडवेकर. ही भूमिका ठेवून तुम्हाला काम करावं लागतं. मला विश्वास आहे यावेळेस चंद्रपुरात बदल होईल आणि नव्यानं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. या शहराचा कायापालट करण्याचं काम आम्ही करू. आम्ही सुरुवात केली होती आणि ते करून दाखव. इकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. सब कोयले में और कमिशन में, दोनों में फ्री. यासाठी यातून मुक्त करावं लागेल. प्रदूषण मुक्त चंद्रपूर करावं लागेल. उद्योग बंद पडलेत, नव्यानं सुरू करावे लागतील. चंद्रपुरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये 128 उद्योग बंद पडलेत. यादी माझ्याकडे आहे. भाजपवाल्यांना कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा. नवीन उद्योग आणले नाही. आमच्या काँग्रेसच्या काळात बनलेल्या उद्योगावर तुम्ही मजा मारत राहिला. काय उद्योग आणलेत? बल्लारशामध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत, तिथला प्लायवूड उद्योग बंद पडला. तिथले 5 उद्योग बंद पडलेत. बल्लारपूर बंद पडायची पाळी आली, त्याला आम्ही वाचवलं. नवीन एकही उद्योग नाही. बेरोजगार 100 बेरोजगाराच्या मागे 80 तरुण बेरोजगार झालेत. म्हणून बेरोजगारांच्या खात्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता ना 4000 रुपये माझ्या तरुणांच्या खात्यामध्ये आम्ही टाकू. आणि माझ्या भगिनींना सांगतो, चिंता करायची नाही. यात्रेला जा, इवयाकडे जा, जावयाकडे जा, एसटीले हात दाखवा, बसा, तिकीट कापायची गरज नाही, बिनधास्त जाऊन या. मोफत प्रवास बसचा सुरू करून टाकू. सगळं करू शकतो. भ्रष्टाचार थांबवला. काँग्रेसवाले म्हणतात, काँग्रेस आपल्या भाजपवाले म्हणतात काँग्रेस हे कसं करणार, काँग्रेस कुठून आणणार आहे पैसे. आम्ही तुमच्या बापाच्या घरी चोरी करायला येणार आहोत. तुम्ही लुटून महाराष्ट्र खाला, 8 लाख कोटीनं बर्बाद केला, 8 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलं, 35% कमिशन खात आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवताय. महाराष्ट्राला विकून गुजरातचं तुम्ही गुजरातची चाकरी करताय. हे थांबवलं तर बहिणीला 3000 रुपये देऊ शकू, मोफत प्रवास देऊ शकू, तरुणांच्या खात्यामध्ये 4000 रुपये टाकू शकू, महिलांना वर्षाला 500 रुपयामध्ये 6 सिलेंडर सुद्धा मोफत देण्याचा निर्णय राहुलजींनी घेतला आहे. बाळासाहेब आमच्या शरद पवार साहेबांनी घेतला आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला आहे. हे निर्णय आम्ही घेतो. माझ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतो. ही आमची पंचसूत्री आहे. हे 5 गॅरंटी कार्ड आणि या भाजपवाल्यांनी जाहिरात दिली, फडणवीसांनी जाहिरात दिली. तेलंगणामध्ये राहुलजींनी गॅरंटी दिली होती, सुरू झाली नाही, बंद पडली म्हणून. किती खोटं बोलतात भाजपवाल्यांनो. तुमच्या तोंडात किडे पडतील इतकं खोटं बोलतात.
किती खोटं बोलावं. मग त्या आंध्राच्या आमच्या तेलंगणाच्या सरकारने काल लोकमतमध्ये जाहिरात पाहिली असं त्याला निमंत्रण दिलं, ये जाण्या येण्याचं तुला तिकीट देतो, योजना सुरू आहे की नाही पहा, कर्नाटकामध्ये योजना सुरू आहे की नाही पहा, तेलंगणामध्ये भाग्यलक्ष्मी योजना आहे म्हणून, गृहलक्ष्मी योजना म्हणून प्रत्येक बहिणीच्या खात्यात 2,500 रुपये टाकले जातात. द्यायचा 1,500 आणि सांगायचा मोठ्या गोष्टी. तुम्ही बळी पडू नका. 1,500ला 3,000 रुपये तुमच्या खात्यात पडतील. माझ्या भगिनीने एक दुसरीला सांगा. तुम्ही लवकर सांगू शकता. माणूस सांगत नाही, बाई लवकर सांगते. जा घरोघरी सांगा, पटवा, मतदान केंद्रापर्यंत घेऊन जा आणि 1 तारखेपासून 3,000 रुपये तुमच्या खात्यात टाकण्याची व्यवस्था तुम्ही करा. हा विश्वास मी तुम्हाला देतो. ते काम उद्यापासून सुरू करावं. आम्ही अनेक गोष्टीला प्राधान्य देणार आहोत. ओबीसीच्या वसतिगृहाचा निर्णय आम्ही घेतला. एनटी समाजाच्या घरकुलाचा निर्णय आम्ही घेतला. 72 वसतिगृह ओबीसीचे विजय वडेट्टीवारांनी JR काढला. जाहिरात कोणाची? तर भाजपवाल्यांची. केलो आम्ही आणि जाहिरात नाही देत. 75 वस्ती 75 पोरांना फॉरेन मध्ये स्कॉलरशिप पाठवून, फॉरेन स्कॉलरशिप साठी सिलेक्शन साठी संख्या कोणी वाढवली? मी ओबीसी खात्याचा मंत्री असताना वाढवली. ओबीसी साठी, मायक्रो ओबीसी साठी रात्रंदिवस आम्ही काम केलं. अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. महाज्योतीचं कार्यालय नागपुरात आणलं. त्याची ब्रांच महाज्योतीची ओबीसीच्या पोरांसाठी प्रशिक्षण, शिक्षण, ट्रेनिंग या सगळ्या गोष्टीसाठी एक ब्रांच आम्ही चंद्रपुरात खोलून देऊ. ज्या दिवशी सरकार येईल आणि ओबीसीच्या पोरांच्या विकासाला दालनं उघडी करून देऊ, हा वचन सुद्धा मी या निमित्तानं देतोय. आपण आलात, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना बांधवानं 20 तारखेपासून प्रवीण सारख्या एका इमानदार व्यक्तीला, प्रामाणिक व्यक्तीला, पक्षाशी एकनिष्ठ व्यक्तीला आपण निवडून द्या, अशी आपल्याला सर्वांना हात जोडून तुम्हाला नम्रपणे विनंती करतो. ही संधी गमावू नका. तुम्ही निर्णय घ्या. मला विश्वास आहे खोकेबाजाकडे भरपूर पैसे आहेत, तो प्रयत्न करेल, पण त्या पैशाला भीक घालू नका आणि प्रवीण पडवेकरांना विजय करा अशी विनंती करतो. आपण आहे तिथेच उभं राहून प्रवीण पडवेकरांना आशीर्वाद द्यावा. अरे राहुल गांधी, आपण वर सगळे उभे राहा आणि हात वर करून जरा टाळ्या देऊन सांगा, राहुल गांधी आगे बढ़ो.